नमस्कार बीडकरांनो, प्रशासन, राजकारण आणि सामाजिक घडामोडीवर आमची बारीक नजर. ही आहे बीड हलचल न्यूज. चला पाहूया आजच्या ठळक बातम्या. कामखेडा जिल्हा परिषद शाळेचे नूतन बांधकाम आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. केवळ वर्षभरापूर्वी उभारलेली ही शाळेची इमारत आजच ढासळण्याच्या स्थितीत आली आहे. भिंतींचे पापुद्र निघत आहेत, रंग उडाला आहे आणि काही ठिकाणी अजूनही प्लास्टरही अपूर्ण आहे. या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा जीव अक्षरशः टांगणीला लागला आहे. ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासन मात्र या गंभीर प्रकाराकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप होत आहे. याच शाळेची जुनी इमारत कोसळून यापूर्वी एका विद्यार्थ्याचा हात फ्रॅक्चर झाल्याची घटना घडली होती. मात्र त्या घटनेतून कोणताही बोध न घेता पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा संताप व्यक्त केला जात आहे. तक्रारदारांच्या मते या बांधकामात अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले आहे आणि यामागे संबंधित अधिकारी, अभियंता आणि कंत्राटदार यांचे संगनमत असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. या तिघांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणाचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे देण्यात आले असून त्याच्या प्रती शिक्षणाधिकारी, बांधकाम अधिकारी आणि गट शिक्षणाधिकारी यांनाही पाठवण्यात आले आहे. आता प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.